नमस्कार मित्रांनो, मी मनोज विल्हात आणि मी आदिवासी मनोज या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता इथून आपण वरती चढणार आहोत. पण 5 मिनिटाचा आराम घेऊन आपण आता निघालोत आपल्या समोरच्या टार्गेट जवळ. कारण आपल्याला जास्त रेस्ट घ्यायची नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण टाईम आपल्याकडे कमी आहे खूप. या इथून आपल्याला एक हे लागतं, याच्याच इकडनं बाजून आपण समोर जायचं आहे आपल्याला. तर न टाईम करता आपण निघूया, चला. तर मित्रांनो, आपण 10 मिनिटाच्या आरामानंतर आपण आता पुढे निघत आहोत. तर आपल्याला लवकरात लवकर वरती जावं लागेल, नाहीतर आता थोडा टाईम होत आलेला आहे. सो पटापट आपण वरती जाऊ आणि वरचा व्ह्यू कॅप्चर करू आणि तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, समोर बघितल्याप्रमाणे इथे अलवाचे झाड आहे. समोर हे बघा, आपल्याला अलवाचं झाड पण भेटलेलं आहे. अजून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला पुढे जाऊयात, कारण टाईम झालेला आहे. इथे आपल्याला अलवाचं झाड बघायला मिळालेलं आहे आणि एवढ्या जंगलातून आपल्याला डीप जंगलातून जावं लागतं अर्ध्या मे महिन्यामध्ये, कारण पाणी पडलेलं आहे ना, म्हणून. चला, तब्बल अर्धा तासानंतर आपण एकदम वरता डीप डोंगरावरती. हां हीच वाट इथूनची. चला मित्रांनो, वाट शोधत आपण जात आहोत वरती. तर मित्रांनो, या इथे समोर लिहून ठेवलेलं आहे की गडाकडे जाणारा रस्ता हाच. या रस्त्याने असं सरळ जायचं वरतं. इथे एकदम सावकाश चढावा लागेल, कारण खूप डीप आहे आणि दगडं सुद्धा खूपच आहेत. तर चला सुरुवात करूयात. हळू होय, घाम तर आताच गलायला लागलं रे, गलायला लागलं. आणि चढता चढता काय हालत होईल बघूया. हो, बघा समोर नजारा काय भारी आहे. याच नजाऱ्यासाठी आपण एवढं तास चढलेला आहोत. चला समोर जाऊयात, नाहीतर टाईम होईल आपल्याला. समोरच आपला टार्गेट, इथेच जायचं आहे आपल्याला. घडी थकवतं, पण आपल्याला थकायचं नाही आहे. एनर्जी घेऊन आपल्याला वरतं जायचं आहे. आपल्याला सरळ चलावं लागते.
एकदम सरळ चाललं तर ठीक, नाही तर इकडनं खाडी आहे आणि इकडनं डोंगर आहे आणि आपल्याला चढायचं आहे डायरेक्ट आता सरळ, कारण आपल्याला समोर वरचं गडावरती चढायला लागेल. आपण चढत होतो स्टेप बाय स्टेप चढत होतो, आता स्टेप आपल्याच संपलेला आहे, आता डायरेक्ट गडावरती बघा. अशा पॅचमधून खूप सुंदर वारा सुटलेला आहे. वाह, मगापासून चढता चढता हालत एवढी बेकार झालेली आहे ना, खूप बेकार झालेली आहे. चला हळूहळू चढूया. आणि मच्छरांनी तर कामच काढलं आहे आपलं. हो, असख्य सुंदर सह्याद्री. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचले आहोत गडावरती. ना एवढं थंडावा आहे ना, खूपच थंडगार वातावरण आहे गडावरती. आणि मे बी मित्र सांगत होते की गडावरती आहेत लोक असणार सुद्धा, कारण गडावरती आलेलो आहोत आपण. सो खूपच सुंदर आजूबाजूचा व्ह्यू बघा. आणि मे महिन्यामध्ये आता आजची 25 तारीख आहे आणि बघा पूर्ण गडावरती कसं ग्रीनरी पसरलेली आहे, खूपच ग्रीनरी पसरलेली आहे. आणि मित्र पुढे जात आहेत आणि हे बघा गडावरचं हे पहिलं मंदिर इथे आहे आणि हा समोरचा व्ह्यू गडाचा. याच्यावर ते पण बघण्यासारखं आहे. इथे समोर गेल्यानंतर इथे मूर्ती आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची. या साईडने इकडे बघण्यासारखा व्ह्यू आहे, खूपच चांगला व्ह्यू आहे बघण्यासारखा. तर स्टार्टिंगला आपले इकडे जाऊ, मग वरतं चढू आणि फायनली मग असं फिरून एक्सप्लोअर करून रिटर्न. बघूयात, जेवढं झालं तेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू आपण, नाहीतर लगेच गो बॅक. आणि समोर इथे एक पाण्याची टाकं आहे आणि इथे बघा हे इथे मंदिराच्या साईडलाच तोफगोल आहेत आणि समोर आपले मित्र जात आहेत. आणि हे कमेंट नक्की करा, कारण एवढ्यावर तर माणूस ज्याम त्याम येऊ शकतो आणि ही जनावरं येतात. अजून बघूयात, समोर आपल्याला एवढं बघायला मिळतं. हे बघा तोफगोल तुटलेल्या कंडिशनमध्ये आहेत, पण बघण्यासारखं आहेत. चला ना, या ना. टेंडर तुला दे मी.
तर मित्रांनो तुम्हाला तिथे समोर पाण्याच्या टाक्या दाखवल्या आणि समोर आपण आलो आणि या रस्त्याने याच रूटने इथे समोर आलो तर इथे आपल्याला गुड कंडिशनमध्ये नॉर्मल बघायला मिळतं. सो तर गुड कंडिशनमध्ये बघायला मिळतं ज्या पायऱ्या आहेत त्या. सो हा मेन एंट्रन्स आहे जो गडाच्या वरतं आल्यानंतर. सो चला तुम्हाला दाखवतो कारण आता बघायचंच आहे. हा बघा मित्रांनो, हा जो आहे ना एंट्रन्स हा पडक्या अवस्थेत आहे, नॉर्मल चांगला आहे कंडिशनमध्ये बघा. सो तर या त्या खाली बघण्याच्या योग्यतेचा असणारच, खूपच सुंदर. कारण बघू शकता आताच बघलं ना तर खूप सुंदर दिसतो. आणि या समोर इथे ना इथे माणसाला हा देवड्या म्हणतात. ह्या देवड्या या खूप मोठ्या पण असतात आणि छोट्या पण असतात. तर चला हे बघा, एक इकडनं आहे एक इकडनं आहे. आणि वरतं चढल्याच्या नंतर इथे मंदिर बघायला मिळतं आपल्याला. खूप वर्षांनी आपल्या या किल्ल्यावरती आपल्याला मंकीज बघायला मिळत आहेत. आणि समोर आम्ही आधी आलेलो होतो ना तेवढ्यात म्हणजे आधीच आलेलो होतो तर आम्हाला लांबून दिसलेली पण ती ओळखता आली नाही. पण आता समोरासमोर दिसली, बघतोय. चला नेऊन दाखवतो. मंकी 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 किधर रे किधर किधर चला तुम्हाला मला स्वतःवर विश्वास नाही होत. कारण जे माझ्या जोडीला मुलं आहेत ना, एवढा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना, जिथूनशी चढतोय तिथून मला साथ देत आहेत. नो, हार नाही मानायचं. चला एवढं इथंपर्यंत आलो ना, अजून आपले जी एरिया आहे ती आपली कवर करायची आहे. कारण हा समोर दिसतोय हा पॅस ते चढलेला आहेत. मी अर्धे गेलो आणि माझी जी पॅन्ट आहे ना ती जरा टाईट आहे म्हणून मी चढलो नाही. सो त्यांनी हिंमत खूप दिलेली आहे. आणि समोरची हा जागा इथे जायचं आहे. तर चला हळूहळू जाऊयात आपण आणि आनंद घेऊयात. वा, खरं सांगलं ना तर या सह्याद्रीचं सैर करणं पुन्हा ऐरागेराचं काम नाही आहे. हिंमत पाहिजे बस स्वतःवर. तिकडनं बघितलं ना, या बाजून दरी आणि ह्या बाजून दरी बघा, खोल दरी. तर सांगायचं म्हटलं तर 2 वाजेला आपण चढत होतो आणि आत्ता वाजलेले आहेत 5, 5:15 झालेले आहेत. तर थोडा टाईम इथे बघूयात, आपण इकडे तिकडे फिरूयात, लगेच आपण खाली उतरू कारण आपल्याला टाईम होईल उतरण्यासाठी. सो चला मित्रांनो, समजून घ्या कारण ज्या गडावरती चढायचं असलं ना थकान खूप होते. कारण बोलू शकत नाही, थोडं हे करून घ्या. आणि इथंची जी झाडं दिसतात ना खूप रंगीन आहे, ते एकदम रंगीन. बघा हे पण झाड आणि हे पण झाड आणि हा कोहोज किल्ला.